थांबा. गेले बरेच दिवस मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती. मी मोठ्या बाबांशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता, पण आमचं बोलणं नाही होऊ शकलं किंवा त्यांनी ते टाळलं. मी हात जोडून तुमची माफी मागतो. मला माफ करा. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला अंधारात ठेवलं. ओ मारे, काय काय म्हणायचंय तुला नक्की? आणि आत्ताच म्हणायचंय का हे तुला? हो, आत्ताच सांगितलं पाहिजे ईशा. ऑलरेडी मी खूप चुका केल्या आहेत. हे जर नंतर सांगितलं तर तो खूप मोठा गुन्हा होईल, म्हणून आत्ताच सांगितलं पाहिजे. तुम्ही माझ्या कुटुंबाला भेटलाच आहात. कशी वाटली माणसं तुम्हाला? ओ मारे, काय बोलतोयस तू हे? हा, मला सांग, तुमच्याकडच्या कुणाला, म्हणजे आमच्याकडचं कुणी काही बोललंय का? हा, नाही नाही, तसं कोणीच काही बोललेलं नाहीये. पण पुढे कोणी काही बोलू नये यासाठी आता हे सांगणं खूप गरजेचं आहे. अगं, मी काही बोललेले नाहीये. एवं बाबा, ह्यांना सगळ्यांना वाटते मीच तुला काहीतरी बोलले. तू बोलून टाक ना काय ते. ही माझ्या भोवतालची जी माणसं आहेत ती माझ्या अत्यंत प्रेमाची माणसं आहेत. मी एकटा होतो, पण या सगळ्यांमुळे मला एक कुटुंब मिळाला. तुला नेमकं काय म्हणायचंय? पण हे कुटुंब माझं सख्ख नाहीये. माझे रक्ताचे नातेवाईक नाही आहेत. हे कुटुंब मानलेलं कुटुंब आहे. शोभना, काय काय बोलतोय हा? म्हणजे यांच्यातलं कोणीच खरं नाहीये ना? नाही, खरे आहेत, माझे आहेत, पण रक्ताचे नाहीत. म्हणजे हे तुझे वडील नाही आहेत ना? नाही. हे माझे वडील आहेत, रक्ताचे. नाही नाही, ते काका आहेत ना? मी काका आहे, सत्यजित चौधरी. म्हणजे काका बाबा आहेत. मग सायंटिस्ट कोण आहे नक्की? सायंटिस्ट मीच आहे. मग तुम्ही कोण आहात? मी कन्स्ट्रक्शन करणाऱ्या माणसाला काय म्हणतात? बिल्डर. मी बिल्डर आहे. आमच्या घरच्यांना आमचं प्रेम मान्य नव्हतं ना. आमच्या डोक्यावर तर छप्परच नव्हतं. पण या घरी आलो आणि ओमचा भाऊ आणि वहिनी झालो. मी इथे येण्यापूर्वी कोल्हापूरहून पळून आले होते घरातून. पण इथे आले आणि ओमदादाची बहीण झाले.
माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात टाकली होती. ओम मला आपल्या घरी घेऊन आला आणि मी ओमची आजी झाले. मी खरं म्हणजे ओमचा सख्खा शेजारी खूप जुना, आणि तसा मी एकटाच असतो. आणि मग त्याचा आजोबा झालो. मी रणजित चौधरी, ओमचा सख्खा धाकटा काका. हा माझा सख्खा मोठा भाऊ अजित चौधरी. तो माझा मधला भाऊ सत्यजित चौधरी आणि समीर त्याचा मुलगा. म्हणजे समीर त्यांना सक्का आहे ना. हे बघे पिंकी, मी बेट जिंकलो. मी बेट जिंकलो. तू जरा गप्प बस. आणि मग या कोण आहेत? मी शोभना आहे. मी ओम सोबत प्रधान सरांच्या ऑफिसमध्ये काम करते. म्हणजे मी कोणाची आई नाहीये. म्हणजे प्रत्यक्षात नाही. म्हणजे माझं स्वतःचं मूल नाहीये. ओम मुलासारखं आहे मला. मी या कुटुंबात आले आणि ओमची आई झाली. ओम तुझी आई कोण आहे मग? हा, ती नाही येणार. म्हणजे काय? म्हणजे ओमची आई गौरी येणार नाहीये आज इथे, कारण आमचा डिवोर्स झालाय. ईशो, हा ओम काय बोलतोय ग? चेष्टा करतोय म्हणजे मस्करी करतोय ना? सगळेजण मस्करी करतायत ना आमची. तुम्ही घरी करता तशी, हो ना ईशो? सांग ना, हे सगळं खोटं आहे. सांगायला सांग ना त्यांना. आई नाही, ओम म्हणतोय ते सगळं खरं आहे. म्हणजे तुला सगळं माहित होतं? बघल का, मी तुला म्हणत होते, पण तू म्हणालीस माझी मुलगी माझ्याशी खोटं बोलणार नाही. नाही, पण तुमच्या घरातल्या सगळ्यात मोठ्या माणसाला हे माहीत होतं. असं मला वाटतं. बाबा, तुम्ही सुद्धा? अन्नाला सगळं माहित होतं वाटतं. आय एम सॉरी. आय एम सॉरी, मी तुझ्यापासून लपवलं. हो, आय एम रिअली सॉरी. अरे पण मला कळतच नाहीये की आई बाबा आहेत, काका आहेत, मग हे सगळं करायचं कारण काय? त्याचं कारण मोठे बाबा आहेत. मी आता तुम्हाला सगळ्यांसोबत दिसतोय, पण गेली अनेक वर्ष मी एकटाच होतो. मोठ्या बाबांचा हा आग्रह होता की माझं जर एकत्र कुटुंब असेल तरच ते आमच्या लग्नाला परवानगी देतील. आणि मग हे कुटुंब तयार झालं. मी ईशाला खूपदा सांगितलं की आपण सगळ्यांना सांगूया की हे आपलं मानलेलं कुटुंब आहे, पण ती तयार नव्हती. ती असं का वागत होती मला कळलं नाही. पण जेव्हा मी पहिल्यांदा सगळे तुमच्या घरी आलो होतो तेव्हा मोठे बाबा आम्हाला भेटायला बाहेर आलेच नाही. मग माझ्या लक्षात आलं की मोठ्या बाबांना कदाचित ही सत्य परिस्थिती माहिती असेल आणि त्यांना हे मान्य नसेल. मी ती शंका ईशाकडे बोलूनही दाखवली होती खूपदा, पण सतत ती तो विषय टाळायची.
मग मला संशय आला. कदाचित ईशानीच मोठ्या बाबांना हे सगळं सांगितलंय. पण मग मी कोड्यात पडलो की मोठ्या बाबांना हे जर सगळं मान्य नसेल तर मग ते विरोध का करत नाहीयेत, हे सगळं थांबवत का नाहीयेत, लग्नाची बोलणी पुढे का जाऊ देत आहेत. मोठे बाबा, मला खरंच कळलेलं नाही की तुम्ही असं का वागलात. काय साध्य करायचं होतं तुम्हाला या सगळ्यात, सांगा ना. वा, किती गोड दिसतेस तू. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. आता या कोण आहेत? ही ओमची आई गौरी. तुला कळलं मला काय साध्य करायचं होतं? मग सगळ्यांनाच आजूबाजूला दिसत असेल आज तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नाला तुझे सख्खे आई बाबा, काका पुतण्या सगळे आलेले. मी जरी अट घातली नसती तर हे साध्य झालं असतं का? आज तुझी आई पण इथे आली. खरं तर तिला येणं फार अवघड होतं, पण हे सगळं स्वीकारून पचवून इथं आली. याचा अर्थ सगळं आलबेल होईल असं नाही, किंवा तिचा तुझ्या वडिलांवरचा राग कमी होईल असं नाही, पण निदान बोलणं सुरू होईल. ईशा मला सांगतं की तुझा आणि तुझ्या वडिलांमधला राग कमी होऊन तुमच्यात भावबंध निर्माण झाले. कसं जुने जाऊ द्या मरणा लागुनी, म्हणून कदाचित नवीन काही सुरुवात होईल. पण त्याही पेक्षा महत्वाचं कारण असं आहे की माझी नात तुझ्याबरोबर संसार करणार होती. तुझा तुझ्या आई वडिलांवर राग आहे आणि अशा जुन्या दुखण्यांचा निचरा हा वेळच्या वेळी झाला नाही, तो राग कुठं ना कुठेतरी निघत राहतो आणि तो नेहमीच जवळच्या माणसावर निघतो. तसं व्हावं अशी माझी इच्छा नव्हती. आणि आणखीन एक गोष्ट, मला न लाजता माझी हार मान्य करायची. माझा आणि ईशाचा नेहमी वाद व्हायचा. माझं असं म्हणणं होतं की केवळ रक्ताची नातीच खरी आणि घट्ट असतात. तिला ते पटत नव्हतं, पण केवळ माझ्या प्रेमासाठी तिनं मला शब्द दिला की मी ओमचं कुटुंब एकत्र आणेन, आणि तिने ती अशक्य प्राय वाटणारी गोष्ट करून दाखवली. खरंच त्याबद्दल तिला शाबासकी द्यायला पाहिजे. हे मला सुद्धा जमलं नसतं. तर ॲडव्होकेट ईशा देशमुख उभय पक्षांच्या आर्ग्युमेंटचा साकल्यानं विचार करून हा कोर्ट असा निर्णय देत आहे की मानलेली नाती
ती रक्ताच्या नाते इतकीच खरी आणि घट्ट असू शकतात, काही वेळा कांकणभर सरसच. The case is dismissed. आणि आज मी खऱ्या अर्थानं निवृत्त झालो. ॲडव्होकेट ईशा देशमुख, तुम्ही केस जिंकलेली आहे. चला आता नक्की ठरले ना नातेवाईक कोण आहेत काय ते. चला मुलीची आई या. आत्ता होती ना इथे, कुठे गेली बघितलं ना ती? बघते. नाही नाही नाही, काय झालं? आई खूप चिडली माझ्यावर. मी खूप खोटं बोलले तिच्याशी. नाही नाही, हो एवढं पॅनिक होऊ नका. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर थोडं शॉक बसला असणार ना मग. आणि बोलले किती? हो विचार करायला थोडा टाइम तर लागणार नाही. थोडा टाइम द्या त्यांना, येतील बाहेर. धक्का बसला असेल ना त्यांना. अहो धक्का तर आम्हाला सगळ्यांनाच बसलाय ना. अहो पोरगी आहे त्यांची ती. आता तीच खोटं बोलली म्हणल्यानंतर आईला त्रास होणार ना. आता ती एकटीच कशाला, आम्ही सगळे सामील होतो ना त्यात. त्यामुळे डोक्यावर बॉम्बच फुटला असेल त्यांच्या. ॲटम बॉम्बच असेल नाही का सायंटिस्ट? अरे वा, तुम्ही काय चेष्टा करता राहा ना. कमाल आहे तुमची. नाही म्हणजे आम्ही वाटलं की नाटक चांगलं करतोय आपलं सायंटिस्ट उंदर बिंद्र सांगून. तुम्ही खरे वडील नाही का आमचे. नाही पण मानला तो बरा. पण अण्णा एक मात्र आपली तक्रार आहे, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त चुकीचं वागलेलं आहे. काय तुम्ही या सिच्युएशनचा फायदा घेऊन मजा बघत होता. आम्ही सिरियसली सगळ्या गोष्टी करत होतो. नाही अण्णा? नाही तुम्हाला नाही. कानधारा सगळ्या लाईनीने ज्यांच्या नाटकं केली कानधारा सगळ्यांनी अण्णा समोर. अण्णा माफ करा आम्हाला. हा हसले. खरं सांगू का, मला येत होती मजा. नाही नाही, मजा म्हणजे आनंद म्हणायचंय तिला. आम्ही सगळ्यांनीच खूप आनंद घेतला या गोष्टीचा खरं तर. कारण की हे नाटक करत असताना आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा ज्या होत्या ना त्या भरून निघत होत्या. खरंच आनंद घेतला आम्ही, असं म्हणायचंय तिला. काय गंमत आहे माहितीये का, हे नाटक करता करता आम्ही ते खऱ्या अर्थाने जगायला लागलो. काय बोललाय. बऱ्याच दिवसांनी थोडक्यात नेमकं बोललात. वा. तू बोल, तू मला जेव्हा तेव्हा बोल. पण एक लक्षात ठेव, बाकी काही असलं ना तरी मी तुझा बाप आहे. मोठे बाबा आव काकू सापडली. आता ना लहान मुलासारखी रडत बसली. परमेश्वरा. ईशा जरा चल. तुम्ही बसा. सांगा नाही कुठे चुकलं माझं, तुम्ही मला सांगा. ईशाला वाढवण्यामध्ये माझं कुठे चुकलं? अलका तू स्वतःला सांभाळ. अगं बाहेर माणसं आहेत. अगं आणि तुझं काहीच चुकलं नाहीये यात. भरल्या मांडवात शोभा झालीये माझी. हे
बघ अलका, अगं नाही कोणी बोलणार आहे तुला काही. नाही कसं नाही बोलणार आई, कसं नाही बोलणार कोण? नाही समोर नाही बोलणार एखाद वेळेस, पाठीमागे बोलतील ना. काय मुलीवरती संस्कार केलेत, काय वाढवलंय तिला आम्ही, आई वडिलांशी खोटं बोलतीये ही मुलगी असं म्हणतीलच की. अगं पण ते फक्त तुझ्याशीच खोटं बोलले नाही आहेत, त्यांनी सगळ्यांनाच खोटं सांगितलंय. फक्त यांना माहित होतं म्हणे. मला पण भारी राग आलाय, चांगली फैलावर घेणार आहे मी यांना. सतत ईशा आली ना की मला बाहेर पाठवायचे, पण मला कधी कळलंच नाही की असं काहीतरी शिस्त आहे म्हणून. सगळी सूत्र स्वतःच्या हातात ठेवायची आणि मारे गप्पा मारायच्या एकत्र कुटुंबाच्या. चुकलंच आहे माझं, चुकलीच आहे मी त्यांना ओळखण्यामध्ये. हसणार आहेत सगळे. हो ना. नाही नाही आई, तुम्हाला नाही हसणार आहेत, मला हसणार आहेत सगळे. मी मूर्ख ठरली आहे ना सगळ्यांसमोर, मला हसतील.